नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर विभागीय मंडळ। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षा कालावधीतील गैरप्रकार आणि शिक्षा सूचीविषयी माहिती घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी बोर्ड परीक्षा ही साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये होते आणि या काळामध्ये अनेक गैरप्रकार परीक्षापूर्व कालावधीत, परीक्षा काळात आणि परीक्षोत्तर आपल्याला निदर्शनास येतात आणि विद्यार्थ्यांना जी काही शिक्षा मंडळ नियमावलीमध्ये ठरलेली आहे त्याप्रमाणे दिली जाते। म्हणजे याच्यातले काही गैरप्रकार हे जाणीवपूर्वक केलेले असतात आणि काही नकळत होत असतात। दोन्ही प्रकारचे गैरप्रकार आपल्याकडून होऊ नयेत, कुठल्याही गैरमार्गाचा आपण वापर करू नये, उपयोग करू नये अशी सगळ्यांना विनंती आहे। आपल्याला गैरप्रकाराविषयी अधिक सांगायचं झालं तर 3 प्रकारचे गैरप्रकार त्याचं वर्गीकरण करण्यात येतं। एक परीक्षापूर्व कालावधीतले गैरप्रकार, परीक्षा काळातील गैरप्रकार आणि परीक्षोत्तर गैरप्रकार। त्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे काही जाणीवपूर्वक गैरप्रकार होत असतात आणि काही अजाणतेपणे म्हणजे नकळतपणे काही गैरप्रकार होत असतात। हे सगळे आपण टाळावेत अशी अपेक्षा आहे, कारण आपलं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती त्यामुळं निर्माण होत असते। त्याचा परिणाम आपल्या पालकांवर होतो आणि समाजामध्ये सुद्धा आपली प्रतिष्ठा कमी होत असते। त्यामुळे काय गैरप्रकार झाल्यानंतर कोणती शिक्षा होते याचीही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। शाळा महाविद्यालयांना सुद्धा माझी सूचना आणि विनंती अशी आहे की आपण विद्यार्थ्यांना याविषयी सजग करावं आणि जर शिक्षा सूचीविषयी माहिती मुलांना झाली तर तो असा प्रकार करण्याकडं कुठलेही विद्यार्थी जाणार नाहीत किंवा करणार नाहीत। जाणीवपूर्वक गैरप्रकार करणारे जे विद्यार्थी आहेत की मला कुठल्याही पद्धतीनं पास व्हायचंच आहे, ह्याच्यावर चांगला पर्याय असा आहे की आम्ही वारंवार सांगतो की परीक्षेची पूर्वतयारी चांगली करा, अधिकाधिक उत्तरपत्रिका सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही तणाव येणार नाही। आपल्या काही शंका असतील तर वारंवार आपण शिक्षकांना, आपल्या मार्गदर्शक तज्ज्ञांना विचारल्या पाहिजेत। नकळत होणारे जे गैरप्रकार असतात त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे विद्यार्थी चुकून आपलं स्वतःचं नाव लिहितात, मोबाईल नंबर लिहितात, पास करण्याची विनंती लिहितात किंवा ओम लिहितात, देवाचं नाव लिहितात। हे नकळत होणारे प्रकार आहेत, त्यामुळं याचीसुद्धा शिक्षा होऊ शकते। त्यामुळं शिक्षा सूचीचं अवलोकन आपण केलं पाहिजे। एकूण 32 प्रकारच्या शिक्षा आहेत। मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 प्रकारचं वर्गीकरण त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। जर आपण जाणीवपूर्वक जे गैरप्रकार होत असतात त्याचा जर विचार केला की तोतया विद्यार्थी परीक्षेला बसवणं, उत्तरपत्रिकेवर काहीतरी सांकेतिक खुणा करणं, शिवाय पैशाचं आमिष दाखवणं, हस्तलिखित कागद जवळ बाळगणं, सामूहिक कॉपी करणं यासारखे हे प्रकार असतात। या गैरप्रकारातून आपली सुटका नाही याची जाणीव आपण ठेवावी, जेणेकरून आपल्याला भविष्यात कुठलाही त्रास होणार नाही। पालकांनी सुद्धा सर्व प्रकारचे गैरप्रकार जाणून घ्यावेत आणि शिक्षा त्याची काय आहे, शिक्षा सूचीमध्ये काय दिलेलं आहे याचीही माहिती आपल्या पाल्यांना देण्याबद्दल या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे। समाज माध्यमातून सुद्धा काही गैरप्रकार निदर्शनास येतात। उदाहरणार्थ जर सांगायचं झालं की चुकीची प्रश्नपत्रिका व्हायरल केली जाते की जी बोर्डाचीच प्रश्नपत्रिका आहे असं समजून सर्वत्र ती व्हायरल केली जाते आणि त्याला काही क्षणिक मोहासाठी आपले विद्यार्थी बळी पडत असतात। काही जण पास करण्याची हमी देत असतात किंवा काही आर्थिक व्यवहार करत असतात, कॉपीचं साहित्य परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। या सर्वांना मंडळ नियमावलीमध्ये शिक्षा आहे। शिवाय 1982चा जो विद्यापीठ आणि इतर परीक्षांसाठी गैरप्रकारासाठी जो अधिनियम केलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला शिक्षा होत असते। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण चालू वर्षी आणि या पुढे होणाऱ्या कुठल्याही परीक्षेमध्ये आपण गैरप्रकार करणार नाही। चालू वर्षी आपण CCTVच्या निगराणीखाली परीक्षा घेत आहोत, त्यामुळं कोणताही गैरप्रकार झाला तर त्यातून आपली कोणाचीही सुटका असणार नाही। गैरप्रकारमुक्त, तणावमुक्त परीक्षा द्यावी, चांगली तयारी करावी आणि शिक्षा सूची सर्वांनी जाणून घ्यावी आणि आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करावं असं यश मी सगळ्यांसाठी चिंतितो। धन्यवाद।